नमस्कार. गुलमोहर सोसायटी मधल्या सर्व रहिवाशांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या संस्थेचा वर्धापन दिन. गुलमोहर सोसायटी मधल्या सर्व रहिवाशांचं विशेषतः महिलांचं मी मनापासून स्वागत करतो. आपल्या सोसायटीला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 6व्या वर्षाकडे आता आपण यशस्वी वाटचाल करत आहोत. कसं आहे, आपण इथे सगळे एका कुटुंबासारखे राहतो आणि आजचा हा जो दिवस आहे तो आपण सर्व मिळून अतिशय उत्साहाने साजरा करतो. सालाबाद प्रमाणे आपल्या सोसायटीमध्ये या वर्षी सुद्धा आपण उत्कृष्ट महिला म्हणजेच वुमन ऑफ द इयर ही स्पर्धा आता आयोजित केलेली आहे आणि इथल्या सगळ्या महिलांनी या स्पर्धेमध्ये अतिशय उत्साहाने भाग घेतलेला आहे. असं म्हणतात, स्त्री ही कुठल्याही कुटुंबाचा कणा असते. ती गृहिणी असते. आई, बहीण, बायको म्हणून सगळी कर्तव्य ती अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत असते. खरं तर प्रत्येक घरातल्या स्त्रीला वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार द्यायला हवा. स्त्रीला तिचा मान सन्मान मिळायला हवा आणि म्हणूनच आपण खास त्यांच्यासाठी ही स्पर्धा आयोजित करत असतो. अरे यार, काय बोर करतो यार म्हातारा. यार खूपच बोर आहे. मंडळी, मला माहिती आहे तुम्ही सर्वजण कार्यक्रम सुरू होण्याची उत्साहाने वाट पाहतात, त्यामुळे मी माझं बोर्ड जरा आटोपतं घेतो. साधारण कार्यक्रमाचा तपशील असा असेल, सगळ्यात आधी संगीत खुर्ची स्पर्धा होईल, मग दोरीवरच्या उड्या आणि मग मल्टीटास्किंग, त्यानंतर कला स्पर्धा आणि सगळ्यात शेवटी फॅशन शो होईल. मंडळी, या ज्या काही स्पर्धा ठेवलेल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धकाला प्रत्येक स्पर्धेत भाग घेता येईल. म्हणजे अगदी बाद झाल्यावर सुद्धा प्रत्येक खेळात त्याला भाग घेता येईल आणि सगळ्यात शेवटी ज्या 2 स्पर्धकांचे गुण जास्त असतील त्यांच्यामध्ये अंतिम 3 सामने खेळवले जातील आणि त्यातून अंतिम विजेती निवडण्यात येईल. तर सर्व स्पर्धकांना माझ्याकडून आणि आपल्या सोसायटीकडून मनापासून शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि आनंदाची बातमी ही आहे की विजेत्या महिलेला सोसायटीच्या निधीतून 50,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. तर मंडळी, या स्पर्धेला आपल्याला जज म्हणून लाभलेले आहेत ज्येष्ठ अभिनेते स्वानंद जोशी आणि ज्येष्ठ अभिनेत्री अंजली कोराने. तर आपण त्यांचं सगळ्यांनी मनापासून स्वागत करूया. पहिली स्पर्धा आहे संगीत खुर्ची. म्युझिक. बाहेर काढते की नाही, फक्त माझ्या घरात नाही, माझ्या सोसायटीत नाही. समजून राहिलं ना तुला? बघूनच घे. गाडीला मग काय झालं?
तर मंडळी पुढची स्पर्धा आहे डोळ्याला पट्टी बांधून काठीने माठ फोडणे. प्रत्येकाला फक्त 3 चान्स मिळतील. गुप्ते लक्षात आहे ना काय करायचं ते? डोंट वरी. कम ऑन म्हणजे राईट, ऑल द बेस्ट म्हणजे लेफ्ट, आणि येस म्हणलं की मारायचं. ओके डन डन. तू टेन्शन घेऊ नकोस, तू फक्त कॉन्सन्ट्रेट कर. मी बरोबर सांगतो तुला. ऑल द बेस्ट. या वेळेला ना तुला चीटिंग करूच देणार नाही मी अजिबात. मागे मागे मागे. या खेळात प्रॉम्प्टिंग चालणार नाही. शनया, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. कम ऑन, कम ऑन. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हा, कम ऑन, कम ऑन, कम ऑन, कम ऑन. हे बघा, तुम्ही प्रॉम्प्ट करू शकत नाही. अरे याला काय अर्थ आहे? आम्ही काही प्रॉम्प्टिंग नाही करत आहोत. आपल्या प्लेयरला काय आम्ही बकअप पण नाही करायचं का? हा, आम्ही फक्त चीअर करायला आलो यार. काय प्रॉब्लेम काय? हे बघ, आणि गुप्ते, रूल्स मलाही माहिती आहेत. उगीच मला शिकवायला जाऊ नका. हवं तर जजेसना विचारा काही प्रॉब्लेम असेल तर. गाव जजेस, इट्स ओके ना? म्हणजे आम्ही चेअरअप करू शकतो ना? नाही बरोबर आहे, काहीच हरकत नाही प्रोत्साहन द्यायला. कम ऑन शनया, कम ऑन. हा, कम ऑन. येस येस, कम ऑन, कम. येस येस. हा, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हा थोडं इकडे ये, इकडे ये. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हा. येस 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 येस. Come on, come on, come on. Yes, yes, yes. Yay! You did it, बच्चा. क्या बात है.